रोहित पवार साहेब. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी 2. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, आज या लक्षवेधीच्या माध्यमातून जो विषय या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, आपण जेव्हा केव्हा लोकशाहीबद्दल बोलतो तेव्हा लोकशाहीचा चौथा स्तंभ हा पत्रकारिता आणि मीडिया आहे असं आपण सर्वजण सांगतो. पण आपण पत्रकारितेच्या बाबतीत बोलत असताना त्याला एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघत असतो. एक वेगळं परसेप्शन त्याच्याकडे त्या ठिकाणी असतं. मीडिया बाबतीत बोललं तर आपल्याला फक्त संपादकच त्या ठिकाणी दिसतात, नाहीतर एखाद्या टीव्हीवर असणारा अँकर दिसतो आणि त्या दोघांकडे बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की सगळ्याच पत्रकारितेमध्ये असणाऱ्या लोकांचे, त्याच्यामध्ये मीडियावाले असतील, टीव्हीवाले असतील, कॅमेरामन असतील, नाहीतर जे कुणी असतील, तर ह्या सगळ्यांचीच परिस्थिती बरी आहे असं आपल्या सर्वांना त्या ठिकाणी वाटतं. अध्यक्ष महोदय, या बाबतीत थोडी माहिती घेत असताना किती आपल्याकडे जे न्यूजपेपर आहेत त्याचं रजिस्ट्रेशन झालं याची माहिती आम्ही घेतली तर त्याचा आकडा जो आला तो 1800च्या आसपास त्या ठिकाणी आलेला आहे. आणि प्रत्येक या अधिकृत वृत्तपत्रिकेची जर आपण पत्रकारांची संख्या 10 घेतली तर ते 18,000च्या आसपास ते लोक असतील. पण अध्यक्ष महोदय, थोडी माहिती त्याच्यामध्ये घेतल्यानंतर आणि एक अंदाज काढला तर इनडायरेक्ट आणि डायरेक्ट या मीडिया म्हणजे ज्याच्यामध्ये प्रिंट असू द्या, टीव्ही मीडिया असू द्या, प्रोफेशनल ऑनलाईन मीडिया असू द्या, याच्यामध्ये अंदाजाने 5 लाखपेक्षा जास्त लोक हे अप्रत्यक्षपणे इन्व्हॉल्ड आहेत. अध्यक्ष महोदय, खरं तर अनेक करोनाच्या काळामध्ये अनेक फोन आम्हाला सुद्धा पत्रकारांचे त्या ठिकाणी आले होते. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 5,000 पेक्षा जास्त पत्रकारांना त्या ठिकाणी करोनाची लागण झाली आणि त्यातले 150हून अधिक पत्रकारांचं दुर्दैव निधन या करोनाच्या काळामध्ये अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालेलं आपण बघितलं. पण अध्यक्ष महोदय, करोना हा फक्त एकच विषय त्या ठिकाणी आहे. जर आपण वर्क प्रेशर बघितलं तर वर्क प्रेशर सुद्धा या पत्रकारांवर जास्त असतं. त्याच्यामध्ये बातम्या आल्या पाहिजे, एखादी घटना जर घडत असेल त्या ठिकाणी जावं लागतं. करोनाचा काळ असू द्या, सायक्लोन असू द्या, तर काही असू द्या. आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय काही अशाही बातम्या त्याच्यामध्ये आम्हाला ऐकायला मिळतात ज्याच्यामध्ये सोलापूरचे पत्रकार प्रकाश जाधव यांनी स्वतःचा जीव त्या ठिकाणी घेतला. त्यांना जे औषध उपचारासाठी पैसे लागणार होते त्या ठिकाणी त्यांना ते जमा होत नव्हते आणि तो दुर्दैवी निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आपण सर्वांनी बघितला. परभणीमध्ये सुद्धा अरुण हिंसवणकर जे आहेत त्यांनी सुद्धा अशा प्रकारे निर्णय त्या ठिकाणी घेतला. त्यावेळेस तो निर्णय घेतला जातो, पण त्यांच्या कुटुंबावर जी अडचण त्या ठिकाणी येते ते या सगळ्या गोष्टीतून आपण बघत असताना यांना आपल्याला कशा पद्धतीने सहकार्य करता येईल या बाबतीत खरं तर आपण विचार करण्याची त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जरूरत आहे. आणि याच हेतूतून 2009 मध्ये शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी हा ठिकाणी 1 ऑगस्ट 2009 मध्ये हा निधी स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. अतिशय चांगला असा निर्णय त्या ठिकाणी त्यांनी घेतला. त्यावेळेस 5 कोटीचा निधी हा देण्यात आला होता. त्यानंतर 2016ला तो 10 कोटीच्या आसपास नेला गेला असं आम्हाला कळतंय. त्यात आधीच्या सरकारच्या काळामध्ये इलेक्शनच्या तोंडावर तो निधी अजून 5 कोटींनी त्या ठिकाणी वाढवला हेही आम्हाला त्या ठिकाणी कळतंय. पण एक स्वागत करण्यासारखी अध्यक्ष महोदय गोष्ट अशी आहे की आदरणीय मुख्यमंत्री असतील, दादा असतील आणि आपल्या राज्य मंत्री अदितीताई असतील यांनी सगळ्यांनी मिळून गेल्या 2 वर्षामध्ये हा निधी 50 कोटीवर त्या ठिकाणी नेलेला आहे. पण अध्यक्ष महोदय, हा निधी त्या ठिकाणी नेल्यानंतर सुद्धा काही महत्त्वाचे प्रश्न हे आमच्या सर्वांसमोर त्या ठिकाणी आहेत जे आपल्या माध्यमातून या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न तिथं करतो. अध्यक्ष महोदय, शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी याच्यासाठी जी कमिटी आहे, मला आदरणीय मंत्री महोदयांना या ठिकाणी विचारायचं आहे त्या कमिटीची नियुक्ती ही आता त्या ठिकाणी झालेली आहे का? नसेल झाली तर ती कधी होणार? अध्यक्ष महोदय, अजून एक प्रश्न या ठिकाणी करायचा आहे की आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना जी त्या ठिकाणी सरकारने आणलेली आहे, खरं तर ह्याला लागणारा निधी हा शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीचाच जो इंटरेस्ट त्या ठिकाणी मिळतो तिथं वापरला जातो. पण त्याच्यामध्ये अनेक अटी अध्यक्ष महोदय ह्या किचकट आहेत. या किचकट
अटी असल्यामुळे अध्यक्ष महोदय असे अनेक मोठे पत्रकार आहेत ज्यांना त्या ठिकाणी या निधीचा फायदा झाला नाही, ज्याच्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेले जे मार्मिक मॅगझिन होतं त्याचे जे कार्यकारी संपादक श्री पंढरीनाथराव सावंत यांना सुद्धा याच्यामध्ये काही अडचणी त्या ठिकाणी आल्या. त्यामुळे मला या सरकारला त्या ठिकाणी विचारायचं, या सगळ्या किचकट ज्या अटी आहेत त्या ठिकाणी शिथिल होतील का, आणि त्याच्यामध्ये जी 30 वर्षाची अनुभवाची अट आहे ती 25 वर्षाची आपल्याला त्या ठिकाणी करता येईल का. अध्यक्ष महोदय, अजून एक प्रश्न आपल्या माध्यमातून या ठिकाणी मंत्री महोदयांना मला विचारायचा आहे की जे अक्रेडिटेशन झालेले सर्व पत्रकार आहेत ते फक्त 3000 आहेत आणि त्यांना महात्मा फुले जीवनदय आरोग्य योजनेच्या अंतर्गत मदत ही मिळत असते. पण असे अनेक पत्रकार आहेत ज्याचं उदाहरण मी मगाशी प्रकाश जाधवांचं त्या ठिकाणी दिलं, ज्यांना मदत ही मिळत नाही. आणि याच्यामध्ये अनेक असे कॅमेरामन असतील, छोटे मोठे पत्रकार असतील, फ्रेशर असतील, त्यांना आरोग्याची मदत त्या ठिकाणी होत नाही. त्यामुळे अध्यक्ष महोदय, मला सरकारला या ठिकाणी विचारायचं की महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये आपल्याला हे राहिलेले जे पत्रकार आहेत आणि जे या संलग्न पत्रकारितेचे संलग्न असणाऱ्या सर्व लोकांना ती मदत देता येईल का, आणि जर ती मदत टेक्निकली देता येत नसेल तर अक्रेडिटेशन जे आता 3000 वर असेल ते त्या ठिकाणी आपल्याला वाढवता येईल का. बसू द्या. अहो काय विषय, पत्रकारांचा इश्यू आहे. अध्यक्ष महोदय, पत्रकारांचा प्रश्न आहे. हो अध्यक्ष महोदय, बसा. अध्यक्ष महोदय हा विषय या ठिकाणी त्यांनी मांडला असेल. अध्यक्ष महोदय, आता नंतर बजेटवर जेव्हा आपण त्या ठिकाणी बोलणार आहे, तुम्ही त्या ठिकाणी वेळ बघावी. 3 तासाची वेळ दिली असेल तर त्यांचे 1.5 तास त्या ठिकाणी संपला असेल तर कुठल्याही त्या ठिकाणी आमदाराला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. अध्यक्ष महोदय, महत्वाची लक्षवेधी आहे. बसा बसा. अध्यक्ष महोदय, पत्रकारांच्या लक्षवेधीला तुम्ही बोला अध्यक्ष महोदय जागेवर बसा, जागेवर बसा, बोला. अध्यक्ष महोदय, त्यांचं जर म्हणणं असेल तर हा विषय महत्वाचा नाही तर सांगा. अहो लक्षवेधी आहे, बोलू दे ना. तुम्ही काही पण विषयावरती बोलता. अरे प्रश्न चाललेत ना, अरे प्रश्न नाही तर काय चाललंय. प्रॉब्लेम काय नक्की. अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी प्रोटेक्शन द्या. अध्यक्ष महोदय, अरे प्रश्न चालले, दुसरं काय चाललंय इथं. विरोध, अध्यक्ष महोदय, विरोध करून का आम्हाला गप्प करणार आहेत का. बोलत राहा, तुम्ही बोलत राहा. बसा. अध्यक्ष महोदय, हा शेवटचा प्रश्न या ठिकाणी मी आपल्या परवानगीने त्या ठिकाणी मांडत आहे की याच्यामध्ये बातमी विरोधात अनेक पत्रकारांना त्या ठिकाणी अडचणी येत असतात. त्याच्यामध्ये जो आपण पत्रकारिता प्रोटेक्शन ऍक्ट त्या ठिकाणी आलेला आहे तो आता आपल्या राज्यामध्ये लागू झाला आहे का, आणि त्याच्या अंतर्गत कुठल्याही पत्रकाराला त्या ठिकाणी मदत झाली का, असे काही प्रश्न या ठिकाणी मांडतो. धन्यवाद. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार रोहितदादा पवारांनी या ठिकाणी 3-4 ज्या काही शासनाने किंवा माहिती व जनसंपर्क विभागाने हाती घेतलेल्या योजना आहेत या संदर्भामध्ये प्रश्न विचारलेले आहेत. सुरुवातीलाच अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी माहिती देऊ इच्छिते की शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजना ही जी आहे 2009 मध्ये स्थापित झाली आणि त्याचे जे निकष आहेत हे निकष ऑक्टोबर 2011 मध्ये त्या ठिकाणी ठरवण्यात आले आणि यामध्ये आधी स्वीकृती धारक जे पत्रकार आहेत यांचाच या योजनेमध्ये समावेश करण्यात यावा किंवा त्या जे आधी स्वीकृती धारक असतील यांनाच या योजनेअंतर्गत किंवा या कल्याण निधी अंतर्गत लाभ मिळावा असा निर्णय हा ऑक्टोबर 2011 मध्ये झाला. त्यानंतर वेळोवेळी यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल आले, ज्याची माहिती त्यांनी या ठिकाणी दिली. 2011 साली या योजनेअंतर्गत या निधी अंतर्गत 2 कोटी इतका निधी प्राप्त झाला. त्यानंतर 2013 मध्ये 3 कोटी इतका निधी प्राप्त झाला आणि 2015 मध्ये 5 कोटी इतका निधी प्राप्त झाला. आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सभागृहाला आणि सदस्यांना माहिती देऊ इच्छिते की हा जो निधी आहे हा राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मुदत ठेवी स्वरूपामध्ये हा जो 10 कोटीचा निधी प्राप्त झाला हा गुंतवण्यात आला आणि त्याच्या व्याजापोटी ही जी योजना आहे ही गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे.
आता या योजनामध्ये कालांतरामध्ये पत्रकार समित्या ज्या आहेत यांची मागणी आली की यामध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यात यावी. म्हणूनच मधल्या कालावधीमध्ये यामध्ये फक्त पत्रकारांचं नव्हे, जे आधी स्वीकृतीधारक पत्रकार आहेत यांच्या सोबत यांच्या कुटुंबांना सुद्धा यामध्ये लाभ देण्यात यावा असा निर्णय झाला. आणि मग आज जी व्याजापोटीची रक्कम आम्हाला प्राप्त होते ती आहे महिन्याची 6 लाख आणि जी खऱ्या अर्थानं मागणी होते किंवा जी गरज असते महिन्याची ती आहे 18 लाख. आणि म्हणून मधल्या कालावधीमध्ये आम्ही शासनाला विनंती केली की आपण यामध्ये थोडीफार वाढ करावी, कारण व्याजापोटीची ही जी रक्कम आहे ती आता मर्यादित आहे आणि आधी स्वीकृती पत्रकारांची जी संख्या आहे ही वर्षानुवर्ष वाढत आहे. मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून माहिती देऊ इच्छिते की जवळपास 3,500 ते 4,000 आधी स्वीकृतीधारक पत्रकार आहेत. या व्यतिरिक्त गेल्या 3-4 वर्षाच्या कालावधीमध्ये जवळपास 691 आधी स्वीकृतीधारक पत्रकारांची यामध्ये वाढ झालेली आहे. आणि यातच आपण आचार्य जांभेकर योजना जी सन्मान योजना आहे ही सुद्धा व्याजापोटी चालते. त्यामुळे या दोन्ही योजना या चालत असताना ही रक्कम जी आहे ती आपण व्याजातून घेत असतो. आणि म्हणून मधल्या कालावधीमध्ये आम्ही शासनाला विनंती केली, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय अहो बसा ना, उत्तर देतात, बसा तर खरी. यांच्या सूचनेनुसार सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांनी यामध्ये गेल्या वर्षी आणि या वर्षी दोन्ही मिळून जवळपास 25 कोटीची रक्कम ही बजेटमधनं आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली. आणि म्हणून 35 कोटीच्या या व्याजाच्या रकमेतून आता या योजनेअंतर्गत आपण लाभ हा देत असतो. ज्याचा उल्लेख या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी केला की यामध्ये मर्यादित संख्या आहे, पण ती आधी स्वीकृतीधारक जे काही पत्रकार आहेत ही संख्या असल्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबांना या अंतर्गत लाभ मिळतो. आणि जी आरोग्य विभागाची महात्मा ज्योतिबा फुले जन कल्याण योजना आहे यामध्ये जे काही केशरी किंवा मग पिवळे कार्ड धारक जे असतात किंवा तहसीलदारांचा उत्पन्नाचा दाखला असणारे जे असतात यांना सगळ्यांनाच लाभ मिळतो. म्हणजे त्याच्यामध्ये स्पेसिफिकली फक्त पत्रकार नाही आहेत, यामध्ये जे ते तहसीलदार ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला असेल त्यांना सगळ्यांनाच लाभ मिळतो, कारण ती योजना ह्याचा विस्तार हा मोठा आहे. त्यामुळे ही जी शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी योजना आहे यामध्ये जास्तीत जास्त आधी स्वीकृतीधारक पत्रकारांना लाभ मिळावा हा शासनाचा सुद्धा मानस आहे, हा विभागाचा सुद्धा मानस आहे. त्यामुळे ते होत असताना आता त्याला निधीची कुठली कमतरता जाणवणार नाही, कारण गेल्या 2 वर्षामध्ये भरीव तरतूद आम्हाला बजेटमधून मिळालेली असल्यामुळे जितकी मागणी महिन्याला येईल तितकी देण्याची क्षमता आता विभागाकडे निश्चितपणाने उपलब्ध झालेली आहे. ज्याचा उल्लेख अजून एक बाबीचा ज्याचा उल्लेख सन्मान्य सदस्यांनी केला की एक अतिशय दुर्दैवी बाब ही गेल्या काही वर्षांच्या कालावधीत घडते, ती म्हणजे एखादी वृत्तपत्रामध्ये बातमी आली की ते जे पत्रकार असतात यांना काही ना काही कुठल्या ना कुठल्या दुर्घटनेला सामोरं म्हणजे हल्ला होतो किंवा त्यांच्यावर कुठला ना कुठला अतिप्रसंग होतो आणि यामध्ये जे काही कारवाई केली पाहिजे किंवा त्या पत्रकारांना संरक्षण दिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा जवळपास 2019 पासून जी काही तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे यामध्ये 29 गुन्हे हे गृह विभागाकडे दाखल झालेले आहेत. या संदर्भातली सविस्तर माहिती जी आहे ती गृह विभागाकडून प्राप्त करून ही सन्माननीय सदस्य महोदयांना या ठिकाणी देण्यात येईल. पण आमचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे की या दोन्ही योजनांअंतर्गत जास्तीत जास्त पत्रकारांना लाभ मिळावा. या व्यतिरिक्त त्यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की जी आधी स्वीकृती समिती आहे या आधी स्वीकृती समितीची मुदत ही ऑगस्ट 2018 मध्ये संपलेली आहे आणि मग त्याच्यानंतर नव्या समितीची जी काही स्थापना आहे या संदर्भातला प्रस्ताव आम्ही शासनाला पाठवलेला आहे. पण जरी ती समिती स्थापन होणार असेल तरीही ऍक्रिडेशनचं काम कुठं थांबलेलं नाहीये आणि या कालावधीमध्ये सुद्धा जवळपास 250 ते 300 पत्रकारांना आधी स्वीकृती पत्रक जे आहे ऍक्रिडेशन कार्ड जे आहे हे देण्यात आलेलं आहे. त्यामुळे समिती जरी आणखीन गठीत झालेली नसली, जी लवकरात लवकर गठीत करण्याचा प्रयत्न हा विभागाचा आहे, शासन स्तरावर तो प्रस्तावी आहे, पण जरी ते झालेलं नसलं तरीही कामकाज कुठेही थांबलेलं नाहीये. या अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मला या ठिकाणी माहिती द्यायची आहे आणि ज्याचा उल्लेख त्यांनी किंवा जी विनंती त्यांनी शासनाला केलेली आहे की जो आचार्य जांभेकर शास्त्री योजनेअंतर्गत जो लाभ पत्रकारांना दिला जातो त्यासाठी जी 30 वर्षांची अट घातलेली आहे ही कमी करण्यासंदर्भामध्ये शासन स्तरावर विचार हा सुरू आहे. हा झाल्यास अधिकाधिक पत्रकारांना निश्चितपणाने त्याच्यासाठी लाभ मिळाला जाईल. पण ज्यांच्याकडे ऍक्रेडिटेशन कार्ड हे नसेल पण 30 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल यांना अशा पद्धतीचा लाभ हा दिला जातो. अनेक पत्रकारांना दिला गेलेला आहे, काहींकडे त्या संदर्भातले 30 वर्ष
फक्त पत्रकारितेचे केल्याचे पुरावे नसतात, त्यांच्या काही तांत्रिक अडचणी या निश्चितपणाने समोर आलेल्या आहेत, पण त्या सोडवण्याचा विभागाचा प्रयत्न हा निश्चितपणाने आहे. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, फक्त मंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती करायची की जे महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये जे पत्रकार येत नाहीत आणि जे अक्रेडिटेशन सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी झालेलं नाही, सरकारकडनं त्या पत्रकारांसाठी काहीतरी आरोग्याची एखादी अडचण आली तर आपल्याला काय सोय इमर्जन्सीच्या वेळेस जर करता आली, त्यासाठी जर वेगळा निधी नाही तर याच्यामध्येच काही प्रोव्हिजन त्या ठिकाणी करता आलं तर त्याचा नक्कीच फायदा त्या पत्रकारांना होऊ शकतो आणि ती बात सरकारने विचारधीन ठेवावी अशी विनंती या ठिकाणी करतो. सन्माननीय सदस्य रोहितदादांनी या ठिकाणी सूचित केल्याप्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये जे काही उर्वरित जे अधिस्वीकृती धारक पत्रकार नसतील किंवा ज्यांच्याकडे उत्पन्नाचा तहसीलदारांचा सुद्धा निकषानुसार दाखला नसेल, अशा पत्रकारांना सुद्धा यामध्ये लाभ घेण्यात यावा अशा संदर्भातला सकारात्मक प्रस्ताव आरोग्य विभागाला दिला जाईल आणि त्याला आरोग्य विभाग निश्चितपणाने मान्यता देईल अशी विनंती आणि त्या सूचना ज्या आहेत त्याचा पाठपुरावा करून त्यांना समावेश कसा करता येईल, जास्तीत जास्त पत्रकारांना या योजनेअंतर्गत कसा आरोग्याचा लाभ देता येईल याच्यासाठी विभाग हे प्रयत्नशील आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.